गुड मॉर्निंग. माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज मनालीमधला आमचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही मनालीमध्ये पोहोचलो. तर हीटर आहे ना या रूममध्ये हॉटेलच्या, त्याच्यामुळे ना रात्रभर आम्हाला एवढी थंडी नाही वाजली, जी की काल दिवसभर आम्ही अनुभवली. तर खूप छान आमची झोप झाली. तर गॅलरी आहे ना ही, तर इथून खूप सुंदर असं व्ह्यू आहे. तुम्हाला मी आतूनच दाखवते, कारण बाहेर जायची माझी हिंमत नाही आहे. थोडी जरी खिडकी खोलली ना एवढी थंड हवा येते. तर तुम्हाला मी दाखवते. तर त्या हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत तिकडे एकदम शेवटी ना तिकडे स्नो आहे त्या पर्वतांवरती. आणि आता जेव्हा स्नो पडेल मनालीमध्ये तर हा पण डोंगर पूर्ण असा भरतो स्नोने. परत हे जे समोर आहे ते पण याच हॉटेलचं आहे. तर हा असा सुंदर व्ह्यू सकाळी सकाळी मस्त आम्हाला पाहायला भेटला. तर ना इथे मी या केटलमध्ये पाणी गरम करते आणि मी हे ना इन्स्टंट मसाला चहा घेऊन आलेली. हे फक्त जस्ट कपमध्ये ही पावडर ओतायची, गरम पाणी ओतायचं आणि मस्त चहा तयार होतो त्याचा. मस्त गरम गरम मसाला चहा. मी ना गॅलरीमध्ये यायची हिंमत केली आहे शेवटी. खूप थंडी आहे आणि हा इथे असं सीटिंग एरिया आहे. तर हा जो रस्ता आहे ना हा सरळ जातोय सोलंग व्हॅली, रोहतंग आणि अटल टनेलला जातोय. तर त्या ज्या बर्फाच्छादित ज्या तुम्हाला पर्वतरांगा दिसत आहेत ना त्या त्या तिथून त्या अशा एकदम पुढे गेल्यात. अशा खूप सुंदर वाटतंय बाबा. तर ना आमच्या सर्वांची तयारी झाली आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि मग कुठे जाणार आहे? सोलंग व्हॅली, अटल टनल. रेडी टू गो. तर हे बघा इथूनच ना ट्रॅफिक लागली आहे जायला तिकडे. आरू काय करते? तुझा फेवरेट आहे ना हा ब्रेकफास्ट? काय काय खाल्लं बाळाने? इडली, सांबार, चटणी, तू काय खाल्लं? सॉसेस, ऑमलेट, डोनट आणि हे. तुला कालपासून डोनट खायचा होता ना, फायनली खाल्ला ना. काय बेबी? मिल्क. तर हे आहे हॉटेल पलचन. तिकडे तुम्हाला दिसत असेल स्नो. चिपकलेत एकमेकांना एका लिफ्ट मध्ये. आता आम्ही चाललोय सोलंग व्हॅलीला आणि एवढी ट्रॅफिक लागली आहे. खूप ट्रॅफिक आहे. मम्मा, जी तू
तर आमचा सोलंग व्हॅलीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, कारण खूप ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप. आणि तिकडे जाण्यासाठी सकाळी 8 वाजता तरी निघायला पाहिजे आणि आम्ही 11 वाजता निघालोय. तर आमचा प्लॅन तिकडे जायचा कॅन्सल झाला आहे आणि आम्ही आता चाललोय हिडिंबा टेम्पल आणि मॉल रोडला. तर सर्वात आधी ना आम्ही हिडिंबा टेम्पल पाहायला चाललेलो आहोत. तर आम्हाला जायला थोडीशीच ट्रॅफिक आहे, पण दुसऱ्या बाजूने म्हणजे सोलंग व्हॅलीला जायला एवढी ट्रॅफिक आहे की मी विचार करते की बाजूने ही जी एवढी ट्रॅफिक आहे हे त्यांना सोलंग व्हॅलीला जायला मला तर वाटतं 4-5 तरी वाजतील. मग ते तिकडून कधी येणार. म्हणजे बरं झालं की आम्ही आज सोलंग व्हॅलीला जाण्याचा जो आमचा प्लॅन आहे तो कॅन्सल केला आणि उद्या आम्ही सकाळी लवकर मग तिकडे आम्ही जायला निघू. तर मग आम्ही हिडिंबा टेम्पल जे आहे मनालीतलं तिकडे आता पोहोचलो आहोत. एवढ्या ट्रॅफिकमधून ना आम्ही फायनली आता हिडिंबा टेम्पलला आलो आहे आणि खूप थंडी आहे. तर मनालीमधलं हे प्रसिद्ध हिडिंबा देवी मंदिर घनदाट देवराईच्या जंगलामध्ये वसलेलं आहे आणि ना इथे खूपच असं सुंदर वातावरण अनुभवायला मिळतं. हे मंदिर महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा देवी यांना समर्पित आहे. असं मानलं जातं की हिडिंबा देवी इथे तपश्चर्या करत होती. या मंदिराची वास्तुकला खूप वेगळी आणि आकर्षक आहे. लाकडापासून बनवलेलं हे मंदिर सुमारे 1553 साली बांधलं गेलेलं आहे. पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी हे मंदिर मनालीतील एक मुख्य आकर्षण आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणामुळे इथे येणे खूपच खास अनुभव देतं. तर हिडिंबा मंदिराच्या आतमध्ये ना असं थोडंसं वाकून जावं लागतं आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर देवीच्या चरणांची तिथे पूजा केली जाते. तर आमची ना छान दर्शन झालं. थोडा वेळ लागला, एक मला वाटतं 20 ते 25 मिनटे आम्ही त्या लाईनमध्ये उभे होतो. तर पटापट पुढे लाईन जाते आणि इथे खूप थंडीसुद्धा आहे. तर आमचं दर्शनसुद्धा छान झालं. इकडे फोटोशूट चाललंय, बड्डे गर्ल बरोबर फोटोशूट. पाय नीट कर. आर्याला खूप हसू आलं ना, हे ना बेटा. स्माइल स्माइल. भूक लागली, काय खायचं? पहाडो की मॅगी खाणार का? मॅगी. हिचा ऐका तुम्ही. ज्युनियर फोटोग्राफर. तर मंदिराच्या खाली उतरून आल्यानंतर ना इथे खूप तुम्ही खरेदी करू शकता. तर इथे हे असे ड्रायफ्रूट्स तुम्ही विकत घेऊ शकता. तर छान होते, हे मिक्स ड्रायफ्रूटचं पॅकेट आहे. आणि त्याचबरोबर ना कान टोपी, स्वेटर, शॉल ह्यासुद्धा खूप गोष्टी इथे आहेत शॉपिंग करण्यासारख्या. काव्या काय आर्या काय दिसतंय? माग सर मावड्या माग. हा मग काय प्रॉब्लेम नाही. रेसिंग कार करायचंय त्याला. बाळाला त्याला आता भूक नाही लागली का? त्याला रेसिंग कार. बाळाला काय बाळाला काय दिसतंय? रेसिंग कार. दोबारा मिस कर जाओगे आप मनाली में आके। कौन सा फीलिंग है इसमें? वॉलनट और पीनट का चटनी है, अदरक लहसुन का पेस्ट है। अच्छा
हाँ जी 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 नहीं यानी मैंने मैगी है एक मिनट में आ गया बस. तर ना हिडिंबा टेम्पलला खाली उतरून आलं ना की खूप सारे इथे आपण शॉपिंग करू शकतो, तसं खाऊ पण शकतो. तर इथे ना मी एक सिड्डू ऑर्डर केलेला आहे आणि मॅगी ऑर्डर केली आणि तर थंडी पण आहे. थंडी पण आहे. तर ना मनाली स्पेशल जे सिड्डू आहे किंवा मोमोज, तर ते इकडे आल्यावर नक्की ट्राय करा. चला आता हा सिड्डू ट्राय करूया. छान आहे. प्रियंका आवडली मॅगी? पहाडो की मॅगी? काव्या पहाडो की मॅगी? दोन मिनिटात मॅगी होत नाही, खरंच नाही होत. जरा काव्या लव बर्ड्स. बापरे, तुला करायचंय काव्य हे? कर ना, जा. तू करणार आहे? करणार आहे तू कर काव्या, काय नाही होत. नाही हाँ कुछ नहीं पीना ही पड़ेगा. अभी क्या करेंगे? आर्या ऐसा करना आपने. ठीक है चश्मा लगा के जाना छोटू भाई. काय 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 वो नहीं जा रही होगी. नाही. फोन दो आप. मनी माव देते. वेरी गुड. छोड़ो आप. हाँ पूरा पूरा राइट. आर्या आता आर्याला. अच्छा, तिकडून मग नंतर हे करणार का? ओके. आर्या हात सोडा तिथे. सो जा पीछे. सो जा. हाँ अब आप छोड़ो पूरा. हाँ यस. छोड़ दो बच्चे. ऐसे छोड़ दो. ये हा. तुला करायचं कर ना. ये ये इसे लेना. ओरडत होत आणि नंतर आता म्हणते इथं आल्यावर. तू स्ट्रॉंग आहे ना विहंगा? मग? मग कसं का रडायला लागला बाळा? खरंच भीती वाटली. भीती वाटली? थंडी वाजली ना? काव्या बसायचं. आप हेलमेट किसी को रख देते कोई प्रॉब्लम नहीं होना मैम कुछ नहीं. आर्याला पण बसवलंय. वो चाबी के ऊपर भी होगी यही नंबर है. भैया धीरे धीरे चला ना भैया. त्यांच्याशी कोऑर्डिनेट करू. ए बाई, त्याची शिंग बघ ना कसली डेंजर आहे. तिने तिचं वजन टाकलंय त्याच्यावर.
तर ना हिडिंबा टेम्पलला जाऊन आल्यानंतर आता आम्ही आलोय मॉल रोडला. तर हे आहे मनालीमधलं मॉल रोड, जे पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आणि गजबजलेलं ठिकाण आहे. इथे ना दुकाने, कॅफे, रेस्टॉरंट आणि हस्तकला, तसेच उबदार कपडे, शाल, हँडमेड वस्तू, हे अशा खूप गोष्टी मिळतात. आणि ना इथे आवर्जून पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि रात्री तर इथे खूप गर्दी असते. तर या मॉल रोडला ना शॉपिंग बरोबरच लोक खास खाण्यासाठी सुद्धा येतात. तर इकडे ना स्ट्रीट फूडसुद्धा मिळतं, जे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्राय केलेलं आहे. तसेच इथे सिद्धू, त्याचबरोबर मोमोज, हे सुद्धा पदार्थ आपण इथे येऊन खाऊ शकतो. काय घेतला आर्याला? तर ना आम्ही या मनालीमधल्या मॉल रोडला शॉपिंगला आलोय, तर थोडीफार शॉपिंग करणार आहे. तर शूज घेतले, जे आम्ही बर्फामध्ये जाण्यासाठी. बूट्स घेतले ब्लॅक कलर, स्वेटर. माझं लाईट वाला. माझी आवडती कॉफी आहे ही. तर ना आता 5:30 वाजलेत आणि ना इकडे अंधार पडलाय. पण पडला ना अंधार. उद्या नेणार आहे तुम्हाला स्नो. मग मज्जा बघूया आर्याची. तर आम्ही ना ज्या कॅफे मध्ये बसलोय ना आता, मॉल रोडलाच आहे. तर असे गॅलरीमध्ये त्यांनी सिटिंग दिलंय. व्ह्यू समोरचा. काव्याच फेवरेट वाफल. आर्या खा. आर्या नाही तर संपून जाईल. आर्या खा नाही तर संपून जाईल. दीदी सगळं खाऊन टाकेल. केवढं आईस्क्रीम बाजूला घे ग. कसं आहे? व्हॅनिला प्लस चॉकलेट. यम. आर्या झाली शॉपिंग? आर्याने किती बॅग भरली ना आर्याची शॉपिंगने. तर आता ना आम्ही डिनरला चाललोय. दमलो ना खूप फिरून फिरून. मी तर नाही तर सॉरी यावर बसलो, झिप लाईन आणि ते गेम खेळलो आम्ही. हा. तर ना इथे आम्ही हे चिकन मंचाव सूप मागवलंय. मस्त गरम गरम. मस्त आहे. तिखट पण आहे. तिखट पण आहे. ओय कोण तिखट? तर ना दिवसभर आम्ही खूप फिरलोय, खूप दमलोय. तर संध्याकाळचं बाहेर जेवावंसं नाही वाटत, कारण या हॉटेलमध्ये ना फूड खूप छान आहे. मग इथेच मस्त जेवायचं आणि झोपायचं. आणि बाहेर जाऊ पण शकत नाही बाबा जेवायला, किती थंडी असेल बाहेर. आमच्या इथे स्टारबक्स पण आहे याच हॉटेलमध्ये. पार्टी
काव्याच फेवरेट चिकन चिली. यम्मी आहे. आता काय खाणार आहे तू मेन कोर्स मध्ये? चिकनाची डाळ. प्रियंका दाखव तुझी कार. कार दाखव. द फूडी गर्ल. यम. यम्मी. यम्मी. चला आता आपण व्लॉग इथेच आपला संपवूया. बाय बाय करा. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.